हा चला चला या आता. My wife is on vacation आणि and I'm her employee. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि ही माझी शौर्याची मैत्रीण श्रेया आणि साहेब गाडी चालवत आहेत. आणि आज हा आहे स्वराजची मम्मी प्रिया आणि स्वराजचे पप्पा पण सोबत आहेत, आर्या दिदी पण सोबत आहे. आणि आम्ही मस्तपैकी कुठे चाललो आहेत तर आज मुलांना सुट्टी आहे, तर त्यांच्यासाठी खास आम्ही त्यांचा वन डे पिकनिकचा टूर बनवू. आम्ही जवळच आपल्याच जवळ असलेल्या एका ठिकाणी जातो आहे. तर ते ठिकाण मी तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगणार आहे. तर ते जाता जाता आम्ही मस्त लहान मुलांसारखे लहान झालो आणि त्यांच्यासोबत भेंड्या खेळत होतो गावाच्या. तर पहा न आलं निवळा झालं की वाटतो नाही झालं निवळा ळ आलं का? ळ वरच काय बदलून देत आता? तुम्हाला येते का ते सांगा अगोदर? येते का र? हा मग होय होय हो तुम्हाला येते का? होय सांगा मग. रत्नेश्वरी नाही आता इकडे म्हणलं होतं भयाने मग सांगितलं, मी इकडे म्हणलं होतं, हे म्हणले येते म्हणले. भेंड्या खेळत खेळत पोहोचलो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोरेश्वरला. आणि इथे दर्शन पण होतं आणि त्याच्यानंतर गंगेमध्ये पोहायला आर्या शौर्याला आणि श्रेया आणि स्वराजला पण आवडतं. आज बाहेर गावी मस्तपैकी चटई, तिकडं वाटाणा शेंगा, इकडं बघा यांनी मस्त बॅग वगैरे घेतलं छानपैकी. हो एन्जॉय बाहेर रानमेवा खाण्यासाठी जायला. घरचा मेवा आणून शिदोरी आणून बाहेर खायची. चला 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 चला. इथे पण छान आहे बसायला, पाणी पण भारी. शौर्या हळूच. हा चला चला या आता. चप्पल सोडा बसा आता. असं बसा असं चप्पल घेऊन आता धरून. अरे पाण्याची बॉटल तो पण का लावलं नाही तुला? पाण्यात एक डुबकी मारून या, मग जेवण करा. मस्तपैकी पहा पुलाव, त्याच्यानंतर पालक पुरी, चिवडा, कुरकुरे, चिप्स, वाटाण्याच्या शेंगा, त्याच्यानंतर सर्वात आवडतं लेकरांचं व्हील. आणि हे मस्तपैकी गेल्या गेल्या छान असं आम्ही नदीच्या काठी म्हणजेच गंगेच्या काठी बसून छान चटईवर बसून खायला सुरुवात केली. आणि बाहेरचं असं मस्त निसर्गरम्य वातावरण आणि त्याच्यामध्ये खाण्याची मजाच वेगळी. आर्या शौर्या तर खुश होत्यातच, पण आम्ही पण खुश झालोत, कारण की ही पिकनिक फक्त मुलांसाठी होती आणि त्यांचं एन्जॉय ते करत होते आणि आम्ही आमचं खात होतो. हे पहा शौर्य आणि स्वराज कसे मस्तपैकी दोघंही एन्जॉय करत होते. मग काय खाणं झालं की पोहायला पाण्यामध्ये उतरले बा बच्चे कंपनी. आणि त्यांच्यासोबत साहेब आणि पक्का साहेबांनी मारली डुबकी पाण्यामध्ये आणि मी मस्तपैकी शूट करून घेतलं. आणि
शौर्या तर एवढी मस्त पोहत होती, कारण की तिला गेल्या वर्षीच स्विमिंग क्लास आपले तिचे झालेले इथं, आणि त्याच्यामुळं ती तर मस्तपैकी फुल एन्जॉय करत होती. आपली कॅप स्विमिंगची, त्याच्यानंतर चष्मा वगैरे आणून ती पहा तिच्या मस्तपैकी ती पोहायला किती छान अशा, म्हणजे तिच्या प्रत्येक मोमेंट तिने पोहून एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर पोहणं झाल्याच्यानंतर आर्या बाहेर आली. काय झालं तर आर्याच्या हातामध्ये पोहताना दगड घुसला, म्हणजेच तिच्या तळहातामध्ये दगड शिरला, आणि का तो शौर्याने तिला ढकललं आणि आर्याच्या हातामध्ये हा दगड गेला. तर तो काढण्यासाठी मी तिथलीच एक काडी घेतली, आणि त्या काडीच्या साह्याने पहा, कारण की काटापिन पण नव्हती आमच्यासोबत, आणि लेकराचं कसं आपल्याला माहिती आहे, थोडासा जरी काटा असो काही असो किती आग होती, आणि मग तिचं मन सगळं त्याच्यातच जाऊ लागलं. त्याच्यामुळं ती पाण्यातून पण लवकर बाहेर आली. आणि शौर्याचे पप्पा पहा मस्त पोहायलेत. आम्ही सर्वजण बाहेर आलोत आणि ते त्यांचं एन्जॉय करायलेत, कारण की शौर्याची एवढी तर इच्छा होती पाण्यामध्ये जायचं. पाण्यामध्ये अगोदर तिला जायचं होतं, समुद्रामध्ये पोहायला जायचं होतं, पण आम्हाला सुट्टी नाही मिळाली. त्याच्यामुळे आम्ही एक दिवसाची का होईना, ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असती रविवारची, तर त्या दिवशी आम्ही त्यांना घेऊन इथे आलो मोरेश्वर येथे. आणि खूप छान, म्हणजे एक दिवसाची टूर मस्त झाला इथं. आणि हे पहा आर्याच्या तळहातातून मी तो खडा काढला, आणि किती लेकराच्या म्हणजे हे होत असेल, हे पहा एवढाच खडा होता, त्याची तकलीफ किती होती जास्त. आणि तो काढल्याच्या नंतर आर्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली, आणि तिला पण बरं वाटलं आणि मला पण छान वाटलं, कारण की लेकरू असं गुमसुम बसत होतं मम्मी वाहतात गेलेला म्हणून. आणि शौर्या पहा कशी मस्तपैकी स्विमिंग करायली, आणि तिचे पप्पा तिच्या म्हणजे सोबतच आहेत, कारण की फुल एन्जॉय केला पप्पानी आणि शौर्यानी सर्वात जास्त, कारण की त्यांना दोघांना स्विमिंग करणं खूप आवडतं. पण आर्याला ते दगड लागला, त्याच्यामुळं आर्या लवकर पाण्याच्या बाहेर आली. पण यांनी 2 तास जरी पोहले असतील, पोहल्याच्या नंतर मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं, व्हिडिओ पण काढले. आणि आज म्हणजे सर्व पिकनिक झाल्याच्या नंतर शौर्यानी आणि श्रेयानी पहा इथं मस्तपैकी त्यांचे केक बनवले, आणि ते केक म्हणे मम्मी पप्पा तुम्ही या म्हणे, ते तुमच्या हाताने कट करायचं आहे, सांगा म्हणे कोणाचा छान आहे. मी म्हटलं दोघींचा पण छान आहे, पण नाही म्हणे आता कट करायचा आहे. आणि त्यांनी केक वाळूचे केले, त्याच्यावर ते फुलं टाकले, परत त्याला डेकोरेशन केलं. म्हणजे लहानपण देगा देवा यालाच म्हणतात, कारण की लेकरांचं म्हणजे काय काय करू शकतात हे. म्हणजे त्यांनी स्विमिंग केल्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केल्याच्यानंतर त्यांनी त्यांचं खेळत होते मस्त. त्यांना म्हणजे फुल एन्जॉय झाला त्यांचा दिवसभराचा. आम्हाला पण भारी वाटलं. साहेबांनी पण कपडे वगैरे चेंज केल्याच्यानंतर फ्री मस्तपैकी बसले. आणि त्याच्यानंतर आर्याचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं गणपती बाप्पाचं, आणि मग आर्या मंदिरात गेली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि छान पहा आपले गणपती बाप्पा किती भारी आहेत. आणि नदीच्या काठी हे असं मंदिर आहे, आणि पावसाळ्यात तर पूर्ण मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी जातं, आणि खूप पावणारा असा हा गणपती आहे इथं. सर्व भाविक वगैरे म्हणजे खूप गर्दी असते चतुर्थीच्या दिवशी. तर मग म्हणे मम्मी पप्पा चला तुम्ही तुमच्या हाताने केक कट करायचा आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शौर्या. काय ना आता अरे हे मजाक करू नको. नाही काही प्रतिकात्मक केक कापलेला आहे. चालतंय. दादाला दोघीचा केक दादाला. दादा आपल्याला नाही जमत. ए ते बुडवून आता किती खाणार? शूज घाल तुझे चल. केकचं मी चांगलं उद्घाटन करते. पद्धतीने आमचा आजचा टूर सक्सेसफुल झालेला आहे. आर्या, शौर्या, कुणामुळे? श्रेया माझ्यामुळे आणि प्रियामुळे.
मी फोन त्यांना केला तसं तुम्ही आलात चालक म्हणून तर त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद. चालक म्हणून आणि ते पहा बॅग उचलण्याला इकडे एक आणि इकडे एक हे बॅग आणि भारवाहक भार वाहक कसे दिसतात आणि इकडं एन्जॉय करणारे हे दोन कंपनी हे ती छोटी दोन कंपनी एन्जॉय करणार. बॉल आर्या बिचाऱ्यांनी पण भार उचललाय. बॉल चला चलो. एक व्हिडिओ बघा सुद्धा. कोणता? माय वाईफ इज ऑन व्हॅकेशन हा आणि अँड आय एम हर एम्प्लॉई. ते एम्प्लॉय होणं पण भाग्याची गोष्ट आहे. हा. धन्यवाद भाग्य दिल्याबद्दल आम्हाला. मी तुला घेऊन किती बोलतोय तेच हरले. कावळा उडा आला चांद उडाला. चांद उडते का? चांद उडते. आबा चिटकून असते ते उडत नसते. चांद आसमानमध्ये असते ते उडते. तुम्ही दोघे आउट झाला. कस काय? चांद वरच असते आणि चांद कुठं खाली असते. आकाशामध्येच आपण एका जागी गोल गोल फिरते ते उडत नसते. पण मग ते फिरतंय म्हणजे ते पृथ्वीच्या सगळीकडून गोल फिरते ना ते. हा सगळीकडून गोल फिरते मग माहिती. गोल फिरते म्हणजे हवेमध्येच आहे ना शेप मग ते. मध्ये फिरते माहिती. मग ते नुसतं वरीच टिकलेलं असते. हो मग वरीच तू खालचं सांगितलं असतं तर झालं असतं ते वरच असतं. तुम्ही दोघ जण आउट झाले ते बाकी बोलू नका तुम्ही. पहिल्यापासून हा पहिल्यापासून चल पहिल्यापासून चिमणी उडा आली. मी पण चल चल चिमणी उडा आली कावळा उडा आला माणूस उडा आउट झाली आउट झाली. उडतंय का? नाही बरं, एक चान्स परत. ती लहान आहे लिंबू टिंबू. पक्षी उडा आलं. हा. उडते ना पॅरोट उडा आलं. पॅरो उडा आलं. मोर उडा आलं. शामुर्ग उडा आलं. शामुर्ग उडते. समुद्र उडू शकते पण थोडं उडू शकते अंतर जास्त लांब नाही. कोंबडी उडा आली. ए उडती उडती कोंबडी उडती कोंबडी उडते ना रे. उडती उडती ना इथून उडती. पूर्ण उडलेली मला. अरे पूर्ण झाडावर उडून जाऊ शकते कोंबडी. झाडावर जाऊन बसती कोंबडी. विचार मम्मीला तुझ्या. बघितलं नाही कधी झाडावर बसलेली कोंबडी नाही बघितली. हे नाही बघितलं. उडत जाती कोंबडी उडती. हा, उडते. ज्यावेळी पाऊस पडतोय ना तूच आउट झाला तूच जेव्हा आउट झाला पाऊस पडतोय तर तेव्हा कोंबडी झाडावरच बसते. तू आउट झाला चल. अशा प्रकारे मुलांनी खूप एन्जॉय केला आणि आजचा दिवस खूप मस्त गेला आणि त्यांच्यामुळं आम्ही पण खूप एन्जॉय करू शकलो. आणि तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाला की लगेचच पाहायला मिळेल. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.